प्रेम आणि वास्तू यांचा संबंध आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. तर वास्तूवरील त्यांची 38 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याशिवाय वास्तुशास्त्र या विषयाला वाहिलेलं कॅलेंडर आणि दिवाळी अंकही त्यांच्याकडून प्रसिद्ध केला जातो. या विषयावरचा आनंदी वास्तू रेडिओ.net हा पहिला वेब रेडिओही त्यांनी सुरू केलाय. तर या संदर्भात वास्तू आणि प्रेम तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर घ्या 02266843333. जसं आपण म्हटलं सर की आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचा दिवस आहे, प्रेम साजरं करणाऱ्यांचा दिवस आहे. वास्तू आणि प्रेम यांचा आज आपण संबंध कुठेतरी पाहणार आहोत. अगदी बरोबर. तर त्यांचा संबंध नेमका कधीपासून केव्हापासून सुरुवात झाली? सगळ्यात पहिल्यांदा व्हॅलेंटाईनच्या तुला शुभेच्छा आणि सगळ्या दर्शकांना शुभेच्छा. पण मला एक मोठी गंमत वाटते बरं का अनुश्री, ही व्हॅलेंटाईन वगैरे हे आत्ताचं काहीतरी आलेलं भूत आहे. म्हणजे हे आत्ता झाली सुरुवात. बरोबर. मला कधी कधी असं वाटतं की जी वस्तू विकणारी मंडळी आहेत ना त्यांनी याला फार जास्तीच अगदी मार्केटिंग केलेलं आहे. पण त्याचं जर नीट आपण खोलात गेलो आणि बघितलं तर हे व्हॅलेंटाईनचं प्रकरण म्हणजे प्रेमाचा दिवस. बरोबर. आपल्या देशाची निर्मिती आणि देशाचं नावच प्रेमात नाही. शकुंतला आणि दुष्यंत म्हणजे आपण प्राचीन काळात जर गेलो तर शकुंतला आणि दुष्यंत यांचं प्रेम प्रकरण होतं. त्यांच्या पोटी जे मूल जन्माला आलं तो म्हणजे भारत आणि म्हणून आपल्या देशाला भारत नाव. म्हणून याला प्राचीन परंपरा आहे प्रेमाला. आणि बऱ्याच वेळा काय होतं की तिकडून आलं ना म्हणजे परदेशातनं आलं की ते आपल्याला जास्ती रुचतं आणि म्हणून हा जो काही भाग आहे हा आपलाच आहे. आणि पूर्वापार हे प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहिलं, जसं की प्रियकर प्रेयसीचंच प्रेम नुसतं तेवढंच नाही ना, मुलाचं आईवर, भावाचं बहिणीवर. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये त्याचे कितीतरी असे सण समारंभ केलेत. भाऊबीज आहे, त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे, त्याच्यामध्ये आपण हातामध्ये रक्षाबंधन करतो, किंवा दिवाळीचा पाडवा आहे ज्याच्यामध्ये पती पतीला ओवाळते. म्हणजे हा काय पती पत्नी डे म्हणायचा का? म्हणजे अशा पद्धतीने पूर्वापार चालत आलेलं आहे की प्रेम व्यक्त करण्यासाठीचे दिवस आहेत ते आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहेत आणि याचा वास्तुशास्त्राशी घनिष्ठ संबंध आहे. आता तू मगाशी आता म्हटलीस की ते ऐतिहासिक वगैरे जुना काही संदर्भ आहे, तर जुन्या संदर्भामध्ये ऐतिहासिक संदर्भ पुष्कळ आहे. प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं सांग मला? सगळ्यात मोठी ऐतिहासिक वास्तू काय? ताजमहल. अगदी जुना काही संदर्भ आहे, तर जुन्या संदर्भामध्ये ऐतिहासिक संदर्भ पुष्कळ आहे. प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं सांग मला? सगळ्यात मोठी ऐतिहासिक वास्तू काय? ताजमहल. अगदी अमेरिकेच्या अध्यक्षाला सुद्धा त्याचं अट्रॅक्शन, तो सुद्धा येऊन पाहून गेला. जहांगीरने मुमताजसाठी तो ताजमहाल बांधला. आता हा ताजमहाल जी बांधणारी लोक होती त्यांची जी शैली होती ती वास्तुशास्त्राला अनुसरून होती बरं का. आणि म्हणून वास्तुशास्त्राला अनुसरून असा हा ताजमहाल बांधला गेला असं माझं अगदी ठाम मत आहे. कारण पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहणारी उत्तर दिशेला त्याच्या नदी आहे, पूर्वाभिमुख तो आहे आणि त्याच्या उत्तर पूर्वेला म्हणजे ईशान्य बाजूला उतार असेल तर अशी वास्तू ही अतिशय चांगली मानली जाते, अतिशय एनर्जेटिक मानली जाते. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळेल की ताजमहालाचा उतार सुद्धा हा ईशान्य बाजूला आहे. म्हणजे अशा पद्धतीने ताजमहाल जो आहे हा वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधला गेलेला आहे. बरोबर. पण ताजमहालाबद्दल तुम्ही एवढं चांगलं सांगताय, चांगलं. आणि आपल्याकडे प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहालाकडेच बघितलं जातं. अगदी नक्की. तर मग असं सगळं पॉझिटिव्ह आणि चांगलं होत असताना मग शहाजहानला कैद झाली हे का? चांगला खोचक प्रश्न विचारलाय. आता हे पण पुढची गंमत आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे ताजमहाल बांधला खरा त्यांनी, पण त्याचबरोबर जसा पांढरा ताजमहाल त्यांनी बांधला तसाच काळ्या रंगाच्या संगमरवराचा ताजमहाल त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे नदी दक्षिणेला वाहते म्हणजे पलीकडच्या बाजूला बांधण्याला सुरुवात त्यांनी केली. आणि जसा काळा ताजमहाल बांधायला सुरुवात केली तशी त्याची अधोगती झाली. म्हणजे ज्यावेळेस वास्तुशास्त्राला अनुसरून तो ताजमहाल बांधत होता तवर योग्य, पण ज्यावेळेस त्यांनी काळा ताजमहाल, आणि आताही त्याचे पुरावे आहेत, ते जमिनीखाली गाडलं गेलं वगैरे 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 बरंच काय. ऐतिहासिक वास्तूंमध्ये ही वास्तू, आणि तुला सांगू का वडिलांचं हे त्याच्या पत्नीवरचं प्रेम पाहून औरंगजेबाने सुद्धा बीबी का मकबरा बांधला, पण तो काही ताजमहाल सारखा झाला नाही. कारण यमुने काठची जी स्थलकाल सापेक्ष स्थिती होती ती औरंगाबादमध्ये नाही मिळाली, म्हणून ती तिथं त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत नाही तेवढी ताकद. असं हे इंद्रजीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे आलो, ऐतिहासिक उदाहरणच घ्यायचं तर सगळ्यात मोठं गाजलेलं प्रेम प्रकरण पुणे शहरातलं ऐतिहासिक बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानीचं प्रेम प्रकरण म्हणजे संपूर्ण समाजाला हादरा देऊन त्यांना तिला स्वीकारली होती आणि पत्नी म्हणून स्वीकारली होती. ते प्रेम प्रकरणच होतं. आणि आश्चर्य वाटेल की आता सुद्धा मस्तानी दरवाजा हा ईशान्य दिशेला आहे. मग आता तो ईशान्य दिशेला मस्तानी दरवाजा आहे या मागं कारण एकमेव आहे की ईशान्य दिशेला जर एखादी व्यक्ती राहत असेल तर त्याच्यावरचं प्रेम कमी होतं.
अच्छा. आणि म्हणून ना त्या वाड्यातले जे कोणी सर्वेसर्वा होते किंवा ते जे कोणी असतील वास्तुतज्ञ त्यांनी त्याला सांगितलं असेल की मुद्दामून तिची जागा ही ईशान्येला असावी की जेणेकरून बाजीरावचं आणि मस्तनीचं प्रेम कमी व्हायला पाहिजे. मुळामध्ये शनिवार वाड्याची रचनाच वास्तुशास्त्राप्रमाणे 100%. अच्छा. एकदा म्हणजे ते शनिवार वाडा बांधतानाची पण ऐतिहासिक गंमत आहे बरं का फार. जेव्हा शनिवार वाडा बांधायचा होता त्यावेळेस जमीन पाहत होते ते. बरं. जमीन पण कुठे बांधायचा पहिल्यांदा तर सासवड ठरलं होतं की तिथे राजधानी करायची. पण नंतर ते पुण्यात आले तर एके ठिकाणी नदीच्या किनारी त्यांना अशी जागा दिसली की त्या ठिकाणी एक कुत्रा सशाच्या मागे लागलाय. हो. कुत्रा सशाच्या मागे लागलाय. बघा नीट ऐक. कुत्रा सशाच्याच मागे लागतो पण एका विशिष्ट जागेवर गेल्यानंतर ससा कुत्र्याच्या मागे लागायचा. अच्छा. म्हणजे ठराविक ठिकाणी आल्यानंतर त्या सशामध्ये एवढं हत्तीचं बळ यायचं की त्याने तो कुत्र्याला सुद्धा पळवून लावायचा. क्या बात आहे. म्हणजे त्या सशात ताकद आल्यानंतर त्या वास्तूत ती निर्मिती करण्यात आली. त्यानंतर बाजीराव मस्तानीचं प्रेम प्रकरण तिथे ईशान्य बाजूला असलेला दरवाजा आणि सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे ज्यावेळेस हे प्रेम प्रकरण फार वाढलं त्यावेळेस मस्तानीला पाबळला ठेवलं. आजही पाबळमध्ये त्याचे अवशेष आहेत. म्हणजे तिच्या गडीचे अवशेष आहेत आणि त्याच ठिकाणी ती निर्वतली गेली मेली. तिची समाधी आहे त्या ठिकाणी. तुला गंमत सांगतो तू जर नीट पाहिलंस तर पाबळ पुण्याच्या ईशान्येला येत. अच्छा. आणि तिथेच मध्ये वाघोली नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक जाधवराव नावाचे जे सरदार होते पिलाजीराव जाधवराव त्यांना त्या ठिकाणी गडी बांधून त्यांना ते लक्ष ठेवण्यासाठी तिथं नेमलं होतं आणि त्या गडीचा दरवाजा सुद्धा उत्तराभिमुख आहे. म्हणजे तिची रचना सुद्धा वास्तुशास्त्रीय आहे. म्हणजे आपण ऐतिहासिक जर हे उदाहरण पाहिलं तर इतकं परफेक्ट उदाहरण आहे की ईशान्येला तिला ठेवल्यामुळं प्रेम कमी. अगदी बरोबर आहे. आणि तसं झालं पण म्हणजे जरी प्रेम त्यांच्यात कमी झालं नसलं तरी त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं काम मोहिमांच्या निमित्ताने वगैरे झालं. नक्की आपण बोलूया या विषयावर. तर पहिला फोन घेऊया. पुण्यावरून आपल्यासोबत कल्पना आहेत सध्या. बोला कल्पना, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मुलीचं लग्न जमण्यात अनाकलनीय अडचणी येत आहेत तर वास्तूप्रमाणे काय बदल करायला हवेत घरामध्ये. मुलीची रास कोणती आहे. तिची रास वृषभ रास आहे आणि कृत्तिका नक्षत्र आहे. अच्छा. यांचा जो प्रश्न होता त्यानुसार मुलीच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कुठे झोपती हे महत्वाचं. तिचं शयनग्रह कुठे आहे. भले एक रूम असू द्या पण त्या रूमच्या जर वायव्य कोपऱ्यामध्ये ती जर शयन करत असेल तर उत्तम. पण जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये शयन करत असेल तर मात्र तिच्या विवाहामध्ये नक्की अडथळे येणं. म्हणून नैऋत्य कोपऱ्याला जर शयन करत असेल तर तिचं शयन करणं तिथनं बंद केलं पाहिजे. त्याशिवाय एक छोटासा उपाय करून बघायला हरकत नाही ज्यामध्ये फारसा खर्चही नाही, ज्यात फारसा वेळ जाणार नाही आणि झालं तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. काय करायचं. कल्पनाताई होत्या मला वाटतं ना. कल्पनाताई काय करायचं, एक वडाचं पान घ्यायचं आणि ते वडाचं पान स्वच्छ पुसायचं. ही मुलीनी करायचं आणि त्या मुलींनी लाल रंगाचा स्केच पेन घेऊन किंवा ओल्या अष्टगंधाने लिहायचं, माझा विवाह 7 दिवसाच्या आत ठरू दे, मनासारखा पती मिळू दे. स्वतःच्या उंचीचा पांढरा दोरा मोजायचा. स्वतःच्या उंचीचा पांढरा दोरा मोजायचा. तो त्या पानाला म्हणजे वडाच्या पानाला गुंडाळायचा आणि ते पान नदीत सोडून द्यायचं. असं 3 शनिवारी संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान करायचं. मी म्हणतो यात जर नुकसान नसेल, फार खर्च नसेल तर कल्पना त्यांनी त्यांच्या मुलीसाठी करून बघायला काय हरकत नाही आणि निश्चित त्याचा रिझल्ट खूप छान येईल. आणि लग्न ठरलं की आम्हाला पत्रिका पाठवायला मात्र विसरू नका. नक्की नक्की. आपण आज बघतोय व्हॅलेंटाईन डे असला जरी तरी प्रियकर प्रेयसी यांचं प्रेम आहे पण त्या व्यतिरिक्त मगाशी जसं तुम्ही म्हणालात की भाऊ बहिणीचं प्रेम असू शकतं, आई वडिलांचं मुलांवरती असणारं प्रेम, असे प्रेमाचे भरपूर सारे कंगोरे दिसतात आपल्याला. तर मग त्या सगळ्या ते सगळे जे नाती आहेत त्यांच्याशी वास्तूचा संबंध कशा प्रकारे निगडीत असतो. 100% वास्तूच्या विभागवारावरती वास्तूचं प्रेम विभागलं जातं. अच्छा. पूर्व करिंती पूर्व, पश्चिम पश्चात शांत होणारी पश्चिम. म्हणून ज्या घरामध्ये स्त्रीचं वर्चस्व असतं ना अशी बहुतांशी घरं पश्चिमाभिमुख असतात. अच्छा. म्हणजे साधं उदाहरण बघायचं गेलं तर आपण कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर पाहू आपण, ते पश्चिमाभिमुख आहे. जेवढी म्हणून स्त्री दैवत आहेत ना तेवढी स्त्री दैवत ही पश्चिमाभिमुख मोठ्या प्रमाणावर आहेत कारण पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये स्त्रीचं महत्तम महत्व असतं. म्हणजे झाला इथे वास्तूचा कंगोरा आला. ईशान्य कोपरा हा ईश्वरी तत्वाचा कोपरा असल्यामुळं जी लोक संन्यासाश्रमाकडे चाललेली आहेत, वयस्कर मंडळी आहेत, पूर्वी संन्यासाश्रम असायचा आणि संन्यासाला जायचे, आता काही तर सगळीकडे एवढी शहर झालीत कुठे जाणार विचार. त्यामुळे ते त्या खोलीमध्ये ईश्वराचं नामस्मरण भजन पूजन चिंतन करा म्हणून ईशान्य कोपऱ्याची निर्मिती आहे. नैऋत्य कोपरा हा पती पत्नींमध्ये प्रेम वृद्धिंगत करण्याचा कोपरा आहे. तर आग्नेय कोपऱ्यात मात्र पती पत्नींचं शयन थोडंसं कटकटीचं असेल म्हणून तिथं अन्न शिजवायला सांगितलं कारण आग्नेय म्हणजे अग्नी आणि वायव्य
म्हणजे हवा. म्हणजे अशा पद्धतीने हे वास्तूचे कंगोरे आहेत. ही जी वास्तू आहे ना, ह्या ज्या भिंती आहेत ना, ह्या खूप आपुलकी निर्माण करतात. अगं वास्तूमध्ये खूप सजीवता असते. नक्कीच. तुम्हाला इथेच विचारावं असं वाटतंय मला की ह्या जे दगड हे माती विटा ज्या आहेत त्याच्यापासून जे घर बनतं, त्याच्यापासून या भिंती बनतात, त्या सगळ्या निर्जीव आहेत वस्तू. मग तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय की त्याच्यामध्ये प्रेम आहे किंवा त्यांना जर काय आपल्या भावना कळतायत तर ते कशा प्रकारे? तू फार खोचक प्रश्न विचारस. खूप छान आहे हा. बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असेल की हे दगड विटा आणि असं कसं काय. मला एक गोष्ट सांग की प्रत्येक गोष्ट ही जर का त्या इलेक्ट्रो मायक्रोस्कोप खाली बघितली, अगदी सगळ्याच अगदी हायर क्वालिटीच्या, तर सगळ्यात शेवटी काय दिसतं माहितीये का? अणू दिसतो. अणू. अच्छा. ऍटम म्हणतो आपण. त्या ऍटम मध्ये हालचाल होते ना, होती की नाही? नक्कीच, स्वाभाविक. तो विटेचा जो अणू आहे त्याच्यात हालचाल होते, लाकडाच्या अणूत होते, याच्यात होते. मग जर त्या अणूत हालचाल होते तर तो सजीव आहे. मग तो निर्जीव कसा म्हणताय? म्हणजे त्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भावना पोहोचतातच ना, म्हणजेच ते सजीव आहे. ह्याच्यामध्ये आपण सायंटिफिकली जरी गेलो तरी प्रत्येक गोष्ट ही अणुरेणूंनी बनलेली आहे आणि म्हणून प्रत्येक त्या वास्तूतल्या प्रत्येक गोष्टीशी आपली अटॅचमेंट्स आहेत. म्हणून मला सांग, तुला एखाद्या खूप 5 स्टार हॉटेलमध्ये अगदी 4 महिने नेऊन राहण्यासाठी तुझ्या भिंतीला सगळे नोकर चाकर ठेवले, तरी सुद्धा तू फिरून तुझ्याच घरी येशील की नाही? तुला तिथं मन रमणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्या भिंतींशी, तिथल्या मातीशी तुझी अटॅचमेंट्स नक्कीच आहे. अगदी पटलं की नाही तुला सांग?